हाय, आज आपण करणार आहोत घरच्या घरी क्लीनअप. त्यासाठी मी आईस क्यूब घेतले आणि ते नॉर्मल पाण्यामध्ये टाकले आणि त्या पाण्यामध्ये मी माझा चेहरा डीप केला. असं मी 2 ते 3 वेळा तरी केलं असेल आणि त्यानंतर मी चेहरा पूर्ण पुसून घेतला. आणि नेक्स्ट स्टेप मी क्लिन्झिंगची केली. क्लिन्झिंगसाठी काय घेतलं तर कच्चं दूध घेतलं. गरम केलेलं दूध घ्यायचं नाही, कच्चं दूध घ्यायचं. ते पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय केलं आणि 3-4 मिनिटं मी चांगलं मसाज केलं. याच्यामुळे काय होतं, जे आपल्या चेहऱ्यावरची डर्ट असते ती पूर्ण निघून जाते आणि चेहरा धुतला आणि पुसला. नंतर माझ्याकडे ॲलोवेरा जेल होती, ती घेतली आणि त्याने व्यवस्थित चेहऱ्याला मसाज केला. तुमच्याजवळ जर मार्केटची असेल किंवा झाडाचं जरी ॲलोवेरा तुम्ही वापरलं तरी चालेल. आणि हे ॲलोवेरा जेल मी 5 मिनिटं चेहऱ्यावरती तसंच राहू दिलं. तोपर्यंत मी पाणी गरम करायला घेतलं आणि साइड बाय साइड मी फेस पॅक पण बनवायला घेतला. फेस पॅक बनवण्यासाठी मी कच्चं दूधच वापरलं, त्यामध्ये बेसन टाकलं आणि व्यवस्थित फेटून घेतलं. म्हणजे त्यामध्ये लम्प्स अजिबात राहता नाही. चमच्याने होत नव्हतं व्यवस्थित, म्हणून मी हातानेच एकत्र करायला घेतलं. त्यामध्ये तुम्हाला जर जास्त टॅनिंग असेल तर तुम्ही कॉफी पावडर पण वापरू शकता किंवा मुलतानी मिट्टी पण घेऊ शकता. मुलतानी मिट्टीचा पण तुम्ही यूज करू शकता त्याच्यासाठी. आणि नेक्स्ट स्टेप मी काय केली तर स्क्रबिंगची. स्क्रबसाठी मी टोमॅटो घेतला, त्यावरती साखर घेतली. बघा माझ्याजवळ ना साखर थोडी जाडी होती. तुम्ही जर जाडी साखर असेल ना तर थोडी क्रश करून घ्या. माझा हा प्रॉब्लेम झाला तो मी तुम्हाला सांगते. आणि नेक्स्ट मी काय केलं की डोळ्यांवरती पण थोडं रब केलं. तर तुम्ही करू नका, कारण की पूर्ण जो टोमॅटोचा रस असतो ना तो पूर्ण माझ्या डोळ्यात गेलेला. तर तुम्ही हे करू नका. हे माझ्याकडून चूक झाली. जे माझ्याकडून काही चूक झाल्यात ना ते मी तुम्हाला सांगते, त्या तुम्ही करू नका. पण ह्याचा ग्लो मात्र खूप छान येतो, रिझल्ट पण चांगला येतो. लास्टला तुम्ही बघूच शकता. त्यानंतर मी स्क्रब करून झाल्यावरती चेहरा धुतला आणि स्टीम घेतली. स्टीमसाठी अशी डायरेक्ट घेऊ नका, कारण की आपल्या चेहऱ्यावरती येत नाही. आणि माझा पाठून मुलगा बघत होता. स्टीम घेऊन झाल्यावरती बघितलं तर चेहऱ्यावरती म्हणजे स्टीम कधीपर्यंत घ्यायची, जोपर्यंत आपल्या चेहऱ्यावरून पूर्ण पाणी बाहेर निघत नाही तोपर्यंत स्टीम घ्यायची. म्हणजे जे पोर्स असतात ना व्यवस्थित ओपन होतात. त्यानंतर माझ्याकडे हे व्हाईटनिंग रिमूव्हर होतं, त्याने मी पूर्ण जे व्हाईटनिंग आहे, जे ब्लॅकेट्स वगैरे आहे ते पूर्ण रिमूव्ह केलं. नंतर मी फेस पॅक लावला. फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला लावला आणि तो 10 मिनिटं ठेवला. ॲक्च्युली माझा मुलगा उठला त्यामुळे त्याला बघायला गेली आणि माझा चेहरा पूर्ण सुकला होता. म्हणजे मी फॅनखाली होती त्यामुळे माझा पूर्ण चेहरा सुकला होता. तुम्ही पूर्ण चेहरा सुकायला देऊ नका. पूर्ण कडक होतो चेहरा. त्याच्यामुळे स्किन फाटण्याची पण चान्सेस असतात. त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावलं आणि माझ्याकडे जे मार्केटचं अवेलेबल होतं ते मी लावलं. तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर लावू शकता. त्याच्यामुळे स्किन चांगली राहते, हायड्रेट राहते. सो माझा क्लीनअप डन झाला. कसा वाटतोय? आणि माझा मुलगा पाठून बघतोय, मम्मा काय करते, मम्मा काय करते. सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.